चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या ह्या चॅनलमध्ये। आणि आज परत एकदा मी तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि खूप माहितीचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला परत सांगणार आहे की शुक्रवारी आपल्याला अशा कोणत्या गोष्टी करायला हव्या ज्याने लक्ष्मी मातेला आपण प्रसन्न करू शकतो। आता बघा, तुम्हाला बरेचसे लोक सांगत असतील की लक्ष्मी माताला प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला हे करायचंय, ते करायचंय, असं करायचंय, तसं करायचंय, पण खूप साध्या सोप्या गोष्टी करूनही बऱ्याचशा वेळेस काय होतं, त्या गोष्टी तशा घडत नाही। तर त्याच्या मागे ना एक रिझन असतं, मी तुम्हाला सांगते। कसं असतं ना, सगळ्यांच्या मनात सगळ्यांना असं वाटतं की माझ्याकडे अपार म्हणजे भरपूर पैसा असावा आणि त्याचबरोबर मी अगदी गडगंज पैशाने न्हालो पाहिजे किंवा मला गडगंज पैसा मिळाला पाहिजे। मी किती म्हणजे बऱ्याचशा वेळेस असंही होतं की मी किती कष्ट करतो तरी मला पैसे मिळत नाही, तर मी कसं काय करू ज्याच्याने मला खूप पैसे मिळतील। कसं असतं ना, नशिबाचा भाग सुद्धा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो। तुमचं नशीब चांगलं तर तुम्हाला त्या गोष्टी मिळतील आणि त्याचबरोबर तुम्हाला जर का ते नशीब बदलवायचं असेल, त्याच्यामध्ये बदल घडवायचा असेल, तर तुम्हाला काही छोट्या मोठ्या गोष्टी हे करणं नक्कीच गरजेचं आहे। आजकालची जीवनाची जी गती आहे ती इतकी धावपळीची आहे, तुम्हाला सांगते की त्या गतीमध्ये आपल्याला खरंच आध्यात्मिक गोष्टीसाठी अजिबात वेळ भेटत नाही। मी तुम्हाला माझ्यावरून सांगते, माझं जे काम आहे, माझ्या ज्या गोष्टी आहेत त्यातल्या त्यात मला माझं काम जे तुम्हाला मी सांगते किंवा त्यातल्या त्यात मी ज्या काही गोष्टी करते त्यातल्या त्यात मला जेवढा वेळ भेटतो तेवढ्या वेळात मी त्या गोष्टी करते। शक्यतो माझ्याकडनं अजिबात जास्ती गोष्टी होत नाही, पण जेवढ्या करता येईल तेवढ्या गोष्टी मी करते आणि प्रयत्न करते की मला त्या गोष्टीपासून थोडा लाभ व्हावा किंवा माझ्याकडनं ती गोष्ट घडावी। तर कसं असतं ना, सगळ्यांनाच वाटतं की माझ्याकडे खूप पैसा असावा, मी खूप गडगंज असावं किंवा माझ्याकडे कमीत कमी एवढा पैसा असावा की मी निदान सुखी असावं। असतं, बऱ्याचशा गोष्टी नसतं, पण काय होतं ना, कधी कधी नशीब साथ देतं, कधी कधी नाही देत। पण त्याचबरोबर महत्वाची एक गोष्ट अशी आहे की कधी कधी आपण आपल्या कुलदेवतेची सुद्धा आराधना करायचं विसरतो। बऱ्याचशा वेळेस आपण असं म्हणतो की सगळं करते मी, सगळं होतं, पण कधीच काय होतं, मग कुलदेवतेला आपण विसरतो। त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचे आपले दैवत म्हणजे गणपती बाप्पा, महालक्ष्मी माता आणि त्याचबरोबर आपले स्वामी आजोबा, त्याचबरोबर म्हणजे स्वामी महाराज, आणि त्याचबरोबर आपले दत्तगुरु म्हणजे स्वामी आजोबा, आपले दत्तगुरु, हे सगळे एकच, म्हणजे हे सगळ्यांचं रूप एकच आहे। पण ह्यांना सगळ्यांना प्रसन्न करण्यासाठी आपल्या कष्ट खूप महत्वाचे असतात। त्यामुळे बऱ्याच वेळेस आपण असे खूप कष्ट करतो तरी सुद्धा आपल्याला गोष्टी मिळत नाही। तर कसं असतं ना की जर आपल्याला कुठली गोष्ट हवी असेल, जर आपल्याला लोन हवं असेल, तर आपण बँकेतच जातो, आपण दवाखान्यात जात नाही। दवाखान्यात ते खर्च होतात, बँकेत ते मिळतात, तर त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी कार्य करावं लागतं, तेव्हा जाऊन तिकडून आपल्याला लोन मिळतं। तर त्यासाठी तसंच आपल्याला वेगळ्या वेगळ्या देवतांची आपण पूजा करतो, पण कसं होतं ना, नक्की कोणत्या देवासाठी कुठल्या प्रकारची आपण त्यांच्यासाठी आपण ही आराधना करावी हे आपल्याला कधीच कळत नाही। तर आपण काय करतो, जेव्हा लक्ष्मी पूजन वगैरे असेल, दिवाळीत आपण लक्ष्मीची पूजा करतो, पण एरवी आपण विसरून जातो तिला, तर त्यामुळे आपण तिची काय आराधना करतच नाही। त्यामुळे नक्कीच तुम्ही शुक्रवारचा दिवस हा तिच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। शुक्रवारी जर का तुम्ही लक्ष्मी पूजन केलं, लक्ष्मीची पूजा केली, तिची आराधना केली आणि तिच्यासाठी थोड्या गोष्टी केल्या, तर नक्कीच तुम्हाला ते लाभदायक असणार आहे। तर त्यासाठी तुम्हाला खूप साध्या सोप्या गोष्टी करायच्या आहे। त्यातल्या त्यात सर्वात महत्वाची आणि पहिली गोष्ट जी तुम्हाला करायची आहे ते म्हणजे तुम्हाला लाल दोऱ्यात तुम्हाला 7मुखी रुद्राक्ष हा टाकायचा आहे आणि तो तुम्हाला तुमच्या गळ्यात घालायचा आहे। लाल दोरा तुम्हाला माहिती असेल, त्या लाल दोऱ्यात तुम्हाला 7मुखी रुद्राक्ष घालून तो तुमच्या गळ्यात घालायचा आहे। आणि हे बरेच ठिकाणी तुम्ही म्हणाल की हे पुरुष करू शकतात, बायका करू शकत नाही। तर हे बघा, मी तुम्हाला असं सांगेल की तुम्ही माझं न ऐकता तुम्ही तुमच्या वडीलधाऱ्यांचं ऐकून घेतलं किंवा तुम्ही तुमच्या ब्राह्मणाकडे जा, त्यांना विचारा आणि मग करा। मी ही गोष्ट सांगितली की मग तुम्ही असं म्हणू शकता की असं केलं तर चालेल का, तुम्ही तुमच्या ब्राह्मणाला विचारा, नक्कीच तुम्ही ते करू शकता, असं त्याच्यामध्ये काहीही हे नाहीये। जाऊन तुम्ही विचारू शकता आणि त्यानुसार तुम्ही करू शकता। आपल्या घरात एक कोणीतरी मोठं असतं जे आपल्याला व्यवस्थित सांगतं। असं नाही की मी सांगते म्हणून तुम्ही त्या गोष्टी करता, तुम्ही 4 लोकांना विचारूनही करू शकता, पण नक्कीच करा। शक्यतो धनप्राप्तीसाठी ह्या 7मुखी रुद्राक्षाचं जे आहे हे शक्यतो पुरुषांनी केलं तर चालेल। कारण कसं असतं, याच्या मागचं एक सायंटिफिक रिझन मी सांगते, म्हणजे असं नाही की नाही करू शकत बायकांचं किंवा असं, पण एक मी कारण, बरेचसे लोक नाही म्हणतात म्हणून त्याचं मी कारण सांगते। ते काय कारण सांगत असतील त्याचं मला नाही माहिती, पण मी माझं जे कारण सांगते की पावित्र्याचं जे लक्षण असतं, म्हणजे पावित्र्यासाठी आपल्याला आपल्याचे जे 5 दिवस असतात किंवा मध्ये आधी कोणी आपल्या घरात येतं, अडी अडचणीमध्ये शिवता सावत होते, तर ह्यावेळेस त्या गोष्टी पाळल्या जात नाही, म्हणून शक्यतो ह्या गोष्टी सांगतात की नाही करू। त्यामुळे तुम्ही नक्कीच ह्या गोष्टीबद्दल विचार करू शकता आणि करू शकता।
त्यानंतर तुम्हाला दुसरी जी गोष्ट करायची आहे ती म्हणजे तुम्हाला 1.25 पावशर किंवा 1.25 किलो तुमच्या क्षमतेनुसार गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एक गुळाची भेली, छोटी जी भेली असते ती गुळाची भेली अर्धा किलोची असेल तरी चालेल, त्याच्यापेक्षा छोटी असेल तरी चालेल, शक्यतो अर्धा किलो घ्या, म्हणजे ते 1.25 पावशर असेल तर छोटी घ्या, 1.25 किलो असेल तर अर्धा किलोची घ्या. ती भेली, त्या गुळाची भेलीला तुम्हाला त्या गव्हाच्या पिठात टाकायचं आहे, त्याची कणिक मळायची आहे आणि त्याच्या पोळ्या करून तुम्हाला गाईला खाऊ घालायच्या आहेत. त्याचबरोबर गाईबरोबर तुम्ही मंदिराच्या बाहेर जे कोणी असेल त्यांना तुम्ही ते दान केलं, त्यांना तुम्ही ते दिल्या तरीही चालेल, कारण कधीही दान धर्म केल्याने कोणत्याच गोष्टी आपल्याला कमी पडत नाही, हे सर्वात महत्त्वाचं आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला मी सांगते की तुम्हाला एका मंत्राचा जप करायचा आहे. ते मंत्र मी तुम्हाला सांगते. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसीद श्री ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमः. मी माझ्या इथे लिहून ठेवले म्हणून मी तुम्हाला इथे बघून सांगतेय. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसीद श्री ह्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमः. मी लागलं तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देईल, त्यानुसार तुम्ही ते नक्कीच ह्या मंत्राचा जाप तुम्हाला करायचा आहे. आणि ते तुम्हाला करायचं आहे कमळगट्ट्याच्या कमळगट्ट्याची जी माळ असते त्याने तुम्हाला हे जाप करायचं आहे. आणि हे रोज जप केल्यानंतर तुम्हाला नक्कीच ऋणमुक्ती, म्हणजे कुठलंही तुमचं लोन फेडणं किंवा कोणत्या अशा गोष्टी असतील तर त्या दूर होतील आणि त्याच्याने तुम्हाला मदत मिळेल आणि तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. हा झाला तिसरा. त्यानंतर तुम्हाला चौथी गोष्ट जी करायची आहे ती म्हणजे तुम्हाला लक्ष्मी मातेच्या फोटोजवळ 11 दिवस कंटिन्यू 11 दिवस तेलाचा दिवा लावायचा आहे. आणि त्यानंतर 11व्या दिवशी तुम्हाला 11 कुमारिकाला जेवू घालायचं आहे. आणि त्यानंतर त्यांना म्हणजे कुमारिकांना आपण टिकलीचं पाकिट किंवा ज्या सौभाग्याच्या गोष्टी असतात ज्या आपण मुलींना देतो त्या तुम्हाला त्यांना द्यायच्या आहे. आणि तसं तुम्हाला ते उद्यापन करायचं आहे. केला उपवास एक टाइमचा तरीही चालेल, नाही केला तरीही चालेल, पण केला तर अधिक तुम्हाला त्याचा फायदा होईल. हे तुम्हाला शुक्रवारी चालू करायचं आहे, शुक्रवारपासून तुम्हाला 11 दिवस पुढं करायचं आहे. अशा ह्या 4 गोष्टी तुम्हाला शुक्रवारी करायच्या आहेत. नक्कीच तुम्हाला ह्या गोष्टी केल्याने फायदा होईल. मी असं म्हणणार नाही की आजच्या शुक्रवारी केलं की उद्यापासून तुमचा दिवस पालटला जाईल, अजिबात तसं होत नाही, हे लक्षात घ्या. काही गोष्टींना होण्यासाठी वेळ लागतो, त्या गोष्टींची काळजी घ्या. थोड्या निमित्ताने तुम्ही करू शकता. जी गोष्ट तुम्हाला जमेल ते तुम्ही करून त्यानुसार तुम्ही तुमच्या गोष्टी करू शकता. अशा रीतीने तुम्हाला हे उपाय करायचे आहे आणि तुमच्या जीवनात तुम्हाला नक्कीच बदल घडवून आणायचे असतील तर ते तुम्ही नक्कीच बदल घडवून आणू शकता. तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ आपण नक्कीच मला सांगू शकता कमेंटमध्ये. तुम्हाला अजून कशाबद्दल व्हिडिओज बघायला आवडतील हे सुद्धा तुम्ही मला सांगू शकता. अजून काय ऐकून घ्यायचं असेल किंवा अजून काही तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही मला नक्कीच सांगू शकता कमेंटमध्ये. तर भेटूया अजून एकदा परत छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. असेच आपले व्हिडिओ बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब करा, त्या बेलला क्लिक करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. भेटूया परत एकदा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.